नमस्कार मंडळी, मी अपेक्षा, मराठी कंटेंट क्रिएटर. सकाळी सकाळी ना छानपैकी रेड कलरची साडी घालून मी तयार झाली. तर कशासाठी ना ते मी पुढे तुम्हाला सांगते. आणि छानपैकी ना दिवसाची सुरुवात जी आहे ना ती धूपने केली. सुंदर सगळ्या असं घरामध्ये ना सनलाईट्स पण येत होते आणि धुपाचा ना छान असा सुगंध दरवळत होता. सकाळची सगळी जी काही कामं असतात ती पटापट आवरली, मुलांचं आवरलं आणि त्याच्यानंतर मी गेले मार्केटमध्ये आणि जे काही मला फळं वगैरे लागत होती ना ते घेऊन आले. आणि त्याच्यानंतर होता फ्रायडे, तर वैभव लक्ष्मीचं जे व्रत आहे ना त्याची सांगता मला करायची होती. माझे 11 शुक्रवार जे आहे ते कंप्लीट झाले आहेत आणि उपवास होता. सो उपवासासाठी ना 2 प्रकारच्या खिचड्या केल्या होत्या, एक तिखट आणि एक बिना तिखटाची. तर तुमच्या घरात पण असंच असतं. पूजा मीच मांडून घेतली होती, पण ना पुस्तक वाचायला रियांशला सांगितलं आणि तोपर्यंत ना मी दुसरी कामं करून घेतली, कारण आम्हाला अजून एका ठिकाणी बाहेर जायचं होतं. त्याच्यामुळे रियांशला आज सुट्टी घ्यायला सांगितली होती आणि त्याच्यानंतर छानपैकी अशी रांगोळी काढून घेतली. आणि मग त्याच्यानंतर ना ही जी बॉटल आहे ना ती मी घेतली होती रांगोळीसाठी स्पेशली, पण हिचा काहीच उपयोग नाही आहे कारण ह्याच्यातून रांगोळीच पडत नव्हती आणि मला खूप पश्चाताप झाला हे घेऊन. आणि त्याच्यानंतर आमच्या इकडचे काका आहेत ना ते मला विचारत होते की रांगोळी का काढत आहेस, आणि मी त्यांना सांगतच होते. तेवढ्यात ना रियांशने माझा मोबाईल पाडला आणि आता काय करू शकतो ना, जाऊ दे, बोलून पण काय उपयोग नाही. आणि त्याच्यानंतर ना आम्ही चाललो होतो एका फंक्शनला आणि ना मी माझं सगळं आवरून मी आणि रियांश पुढे गेलो होतो आणि मागून त्याचे पप्पा आणि आई येत होत्या आणि ओला ना म्हणजे नननबाई मागून घेऊन येत होतं. त्याच्यामुळे ना मी रोडला जाऊन उभे राहिलो होतो आणि हे बघा पाहुण्यांनी आमचं इतकं छान स्वागत केलं होतं रांगोळी काढून. ही आमची सोना दिदी, हिला तर तुम्ही नेहमी माझ्या ब्लॉगमध्ये बघतच असाल. हे सगळे ना आमच्या गावचे पाहुणे आहेत आणि ना एंगेजमेंटसाठी आम्ही तिकडे गेलो होतो. तर ही आहे आमची छान अशी सुंदर नवरी आणि हे आहेत नवरदेव. तर एंगेजमेंटला थोडा टाईम होता, तोपर्यंत ना नवरीबाईने ना आम्हाला सगळ्यांना ना सरबत वगैरे देऊन ना छानपैकी आमचं आदरातिथ्य केलं. बऱ्याच लोकांनी ना नवरीबाईला बघितलं नव्हतं, पण आम्ही आधी भेटलो होतो आणि नवरीबाई तर आमची खूप छान आहे, पण त्याचबरोबर ना त्यांचं कुटुंब सुद्धा खूप छान आणि मनमिळावं आहे. तर म्हणजे दोन्ही कुटुंब खूप खुश होती. आमच्याकडे ना नवरीबाईला द्यायला ना अशा प्रकारे तयारी करावी लागते. खूप सारे फ्रुट्स वगैरे असतात आणि सुपारी फुटल्याच्या नंतर ना दोन्हीकडचे परिवार एकमेकांना भेटतात. आणि नवरीबाई आता तिचं आगमन झालेलं आहे आणि जे काही विधी आहे त्या करून घेतल्या नवरीच्या आणि नवरदेवाच्या दोघांच्या सुद्धा. आणि त्याच्यानंतर छानपैकी फोटो सेशन झालं आणि खूप असं सुंदर असं जेवणाचं त्यांनी अरेंजमेंट केली होती. आणि अप्रतिम असं जेवण झाल्याच्या नंतर ना आम्ही सर्वांना बाय बाय केलं. हरिणापेक्षा पण ना जास्त वेगाने मी घरी आले आणि पटकन पहिल्यांदा खीर करायला घेतली. वैभव लक्ष्मीच्या व्रतासाठी ना खीरला खूप जास्त महत्व आहे, त्याच्यामुळे ना सगळ्यात आधी छान अशी खीर बनवून घेतली. आरती वगैरे मी आधीच करून घेतली होती आल्या आल्या. आणि त्याच्यानंतर ना माझी भाऊजाई आणि माझी एक मैत्रीण आम्हाला ना मदत करायला आल्या होत्या, तर त्या दोघींनी सुद्धा मला मदत केली. आणि त्याच्यानंतर मी सर्वांना खीर वगैरे सर्व केले आणि छानपैकी ना ओटी भरून घेतली. आणि त्याच्यानंतर ना अशा प्रकारे माझं वैभव लक्ष्मीचं जे व्रत आहे ना ते छानपैकी पार पडलं. तर 11 शुक्रवार ना खूप छान पद्धतीने गेले, म्हणजे ते पटकन निघून सुद्धा गेले. मला वाटलं पण नाही की 11 शुक्रवार कंप्लीट केले. आणि त्याचबरोबर ना 81 दिवसाची माझी सेवा होती ती पण कंप्लीट झाली आहे. तर त्याबद्दल मला खरंच खूप छान वाटत आहे. चला, माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब